आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। बिबट्या संदर्भातली मीरा रोड भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागात भर नागरी वसाहतीमध्ये बिबट्या शिरला होता आणि या बिबट्याला पकडण्यात आता यश आल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। आपण पाहतोय सकाळपासूनच हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं होतं। तब्बल 7 तास हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलंय आणि त्यानंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभाग आणि अग्निशमन दलाला यश आल्याचं आपण पाहू शकतो। मीरा भाईंदरमध्ये एका इमारतीमध्ये हा बिबट्या शिरला होता। या ठिकाणी 3 जणांना त्याने जखमी केलं होतं आणि अखेर आता या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। त्यामुळे इथल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। तर मोठ्या प्रमाणात याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, आपण पाहतोय गेल्या 7 तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलंय। कशा प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडलेलं आहे, काय अधिक माहिती मिळते? मनोज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे मनोजपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाहीये। मात्र आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो गेल्या 7 तासांपासून या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। अखेर हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी ठरलेलं आहे आणि या बिबट्याला जेरबंद करण्यात आता वन विभाग आणि अग्निशमन दलाला यश आल्याचं पाहायला मिळत आहे। तर मीरा भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागामध्ये भर नागरी वसाहतीमध्ये हा बिबट्या शिरला होता। या ठिकाणी एका इमारतीमध्ये हा बिबट्या दबा धरून बसल्याचं पाहायला मिळालं होतं। यामध्ये 3 जणांना त्याने जखमी केल्याचं प्राथमिक माहिती देखील समोर आली होती। या तिघांना बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्यानंतर बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन गेल्या 7 तासापासून सुरू होतं। अखेर या बिबट्याला आता जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। तर पुन्हा एकदा वळूयात आपले प्रतिनिधी मनोज यांच्याकडे। मनोज, आपण पाहतोय अखेर 7 तासानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। कशा पद्धतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे, काय अधिक माहिती मिळते? बरोबर आहे। सकाळी 8 वाजता घुसलेल्या इमारतीमध्ये बिबट्याला अखेर बेशुद्ध करण्यात यश आलेलं आहे आणि यामध्ये संजय गांधी नॅशनल पार्क असेल, स्थानिक प्रशासन असेल, वन विभाग असेल, त्यानंतर अग्निशमन विभाग असेल, हे सकाळपासून प्रयत्न सुरू होते। तब्बल 7 तासानंतर या बिबट्याला बेशुद्ध करण्यामध्ये यश आलेलं आहे। मात्र त्याला त्या रूम मधून खाली उतरवलेलं नाहीये। थोड्या वेळानंतर त्याला खाली उतरवलं जाईल असं सांगितलं जात आहे। मात्र स्थानिक प्रशासनाच्या ज्या पद्धतीने त्यांनी यंत्रणा राबवली त्या पद्धतीनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये यश आलेलं आहे। त्यामुळे जो परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं काहीसा थोडंसं बदल झालेला आहे। यामुळे लोकांनी थोडीशा आशेच्या किरण या ठिकाणी लागलेल्या आहेत। मात्र या बिबट्याला कधी खाली उतरवणार, कधी घेऊन जाणार, याकडे परिसरातील नागरिकांचं जे आज लक्ष लागलेलं आहे। नक्कीच धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।